तर शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण दोडका या पिकामध्ये सगळ्यात मोठा प्रादुर्भाव दिसतोय तो म्हणजे दावण्या या रोगाचा. यावर नियोजन कसं करायचं याबद्दल सांगणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही काय करू शकता. दावण्याचा प्रादुर्भाव वाढतोय हे वाढण्यामागचं कारण म्हणजे काय, वातावरणातील बदल. वातावरणात जर ह्युमिडिटी सरासरी 80 पेक्षा जास्त झाली तर तुमच्या दावण्या वाढू शकतो. दुसरं म्हणजे नत्रयुक्त खतांचा वापर जास्त झाला त्यामुळे ही दावण्या वाढू शकतो. तिसरं म्हणजे तुम्ही सीवीड यांचा वापर जरी केला असेल त्यामुळेही तुमचा दावण्या मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. यावर जर नियंत्रण करायचंय तर एक जबरदस्त सोल्युशन म्हणजे काय, तर सुरुवातीला प्रिव्हेंटिव्ह मध्ये काय करायचंय, आपल्याला वेगवेगळे बुरशीनाशक वापरायचे. यावर तुम्ही काय करायचंय, अॅक्रोबॅट असेल, ॲलिएट असेल, अँट्राकॉल असेल किंवा 22 अशा बुरशीनाशकांचा वापर करू शकता. जर तुमच्या प्लॉटवर जर स्पॉट मोठ्या प्रमाणात वाढत असेल किंवा पूर्ण पान जर स्पॉटने भरले असेल किंवा प्लॉट पूर्णपणे भरला असेल तर यासाठी यावेळी करायचं काय, तर ज्या ठिकाणी मोठा प्रादुर्भाव झालाय ती पूर्णपणे पानं काढून टाकणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरं, ज्यावेळी पानं काढतात त्याच वेळी तुम्ही मार्केटमध्ये अवेलेबल असलेलं कर्जेट किंवा अॅक्रोबॅट किंवा एक्वेशन प्रो अशा बुरशीनाशकांचा वापर करून ही मोठ्या प्रमाणात जो प्रादुर्भाव होतोय तो चांगल्या पद्धतीने कंट्रोल करू शकतो. तर अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या फार्मर्स गुरु या पेजला फॉलो करा व युट्यूबला सबस्क्राईब करा. धन्यवाद.